पत्रकाराच्या लेखणीला धार असेल तर चांगल्यांना घाम पडतो असे मत विदर्भ विभागीय संपादक पत्रकार संजीव भांबोरे यांनी केले. पत्रकाराच्या लेखणीला धार असेल तर तो पत्रकार चांगल्या राजकारण्यांना घाम फोडू शकतो. ज्याप्रमाणे कुंभार आपला मातीचा माठ तयार करताना ज्याप्रमाणे त्याला आकार देतो, त्याचप्रमाणे पत्रकाराने आपल्या लेखणीचा योग्य वापर केला तर चांगल्या राजकारण्यांना घाम फोडू शकतो. पत्रकारांचा वापर राजकारण्यांच्या प्रसिद्धीसाठी फक्त केला जातो. मात्र पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत, मानधनाचा प्रश्न, घरकुलाचा प्रश्न, अधिकृत पत्रकारितेचा दर्जा, विविध अशासकीय समित्या याबाबत आमदार, खासदार, मंत्री आवाज उठवताना दिसत नाही. मात्र आपल्या सुविधा बरोबर ते करून घेतात. याकरिता त्यांना कोणतेही आंदोलन करावे लागत नाही. मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना कोणताही सन्मानाचा दर्जा नाही. या पत्रकारितेच्या भरोश्यावर त्यांना सन्मान मिळाला, मोठे पदावर गेले, मात्र त्या पत्रकारांची जाणीव यांना नाही. दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान दैनिक माझा मराठवाडा 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिल्लोड येथील MTDC जळगाव रोड सभागृहात पत्रकार संजीव भांबोरे विशेष अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे छत्रपती संभाजीनगर उपाध्यक्ष संजय कुलकर्णी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून समर्थ प्रतिष्ठानचे सचिन इंगळे, दैनिक गरुड झेपचे मुख्य संपादक GT वाघ, तिरंगी न्यायालयाचे संपादक दादासाहेब काळे, संजय देवकर, अशोक सोनवाने, सामाजिक कार्यकर्ता सुदर्शन चॅनलचे राठोड, सरपंच विलास मनगटे, रघुनाथ घरमोडे, शिवसेना तालुका प्रमुख सिल्लोड यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज आणि संविधानाचे निर्माते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व पाहुणे मंडळींनी आपले विचार मंचावरून व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन दैनिक माझा मराठवाडाचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांनी केले. तर आभार प्रवीण तायडे, वृत्तसंपादक दैनिक माझा मराठवाडा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संजय दांडगे, कार्यकारी संपादक दैनिक माझा मराठवाडा मुजीब खान, सहसंपादक गोकुळसिंग राजपूत, मराठवाडा विभागीय संपादक जितेंद्र भवरे, सहसंपादक जमील मिर्झा, उपसंपादक सतीश लोखंडे, सुधाकर सिंगारे आणि महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पत्रकार भगिनींनी सहकार्य केले. विचारमंच लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षण महर्षी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज, जगाला एक सूत्रात बांधणारे, सर्वांना समानता आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा न्याय देणारे, त्यांच्या एक सूत्र छायेखाली या जगाचा राज्यकारभार चालतो संविधानाच्या माध्यमातून, असे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथम मी तीव्र अभिवादन करतो. आज दैनिक माझा मराठवाड्याला या दैनिक पेपरचा 3 वर्षे पूर्ण झाले आहेत आणि 4थ्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. आणि त्या दैनिक माझा मराठवाडा या पेपर फक्त या मराठवाड्यात नाही, तर आज महाराष्ट्रातील जेवढे तालुके, जेवढे जिल्हे, त्या जिल्ह्यापर्यंत या पेपरची व्याप्ती केलेली आहे. कारण मी स्वतः प्रेस संपादक पत्रकार सेवा संघटनेचा जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र राज्याचा, आणि संपूर्ण आमचं त्या मीडियाच्या माध्यमातून, या ग्रुपच्या माध्यमातून या पेपरचं नाव सर्वसामान्य जनतेपर्यंत रोजच जात आहे. आज भंडारा जिल्ह्यातून 2 जाहिराती या पेपरला आहेत.
म्हणजे महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यात सुद्धा 700 किलोमीटर पर्यंत या पेपरचं नाव आजपर्यंत गेलेलं आहे. कारण आणि पेपर वाढवण्यामागे शिरोडकर साहेबांची मेहनत जितकी चिकाटी जरी असली, परंतु या पेपरला वाढवण्यामागे जे आमचे पत्रकार लोक आहेत त्यांची लेखणी धारदार असेल तर ते चांगले घाम फोडू शकतात. हा महत्वाचा विषय आहे. कारण त्या जसा कुंभार आपलं माठ तयार करतो त्या माठाला कसा आकार द्यायचा असते ते त्यालाच माहिती असते. म्हणून तुमच्याकडे लेखणी आहे. बाबासाहेबांनी लेखणीच्या भरोश्यावर ह्या संपूर्ण जगाला उचललाय. पहाडाच्या भरोश्यावर नाही, त्यांनी लेखणीच्या भरोश्यावर असे मोठे मोठे पहाड या जगात उचलले आहेत. आणि हे लेखणी तुमच्या जवळ पत्रकारांजवळ आहे. त्या लेखणीच्या भरोश्यावर तो राजकारणी असो किंवा मंत्री असो संत्री असो त्याला उचलण्याचं हे धमक हे फक्त तुमच्या लेखणीत आहे. म्हणून पत्रकारांनी आपल्याला या राजकारण्यापेक्षा कमी लेखायचं नाही. कारण बरेच वेळा मी पाहतो की पत्रकाराला त्या कोपऱ्यात बसवतात, एका साईडला बसवतात आणि राजकारणी जे मोठे मोठे येतात ते त्यांच्या समोर, परंतु त्या पत्रकाराला जो बातमी संकलन करत असतो त्यांना प्रसिद्धी देत असतो त्यांना साधी खुर्ची सुद्धा नाही. हे दादा हे पत्रकारा हे तुझ्यासाठी खुर्ची आरक्षित आहे, परंतु तू त्या खुर्चीवर कधी नाव लिहिलं नसतं. फक्त हे राजकारणी त्या पत्रकाराचा वापर त्या मीडियाच्या क्षेत्रातून माझ्या कसं नाव समोर जाईल ते फक्त त्या पत्रकाराला सांगतात. दादा माझी बरोबर फोटो घेतो, बरोबर माझ्या नावाला पाहिजे, नाव नाही आलं तर दुसऱ्या दिवशी त्या पत्रकारासोबत भांडण. हे लोक राजकारणी करतात, हे समाजकारणी करतात. पण त्यांना समजत नाही तर तुमचं तर नाव समोर त्या पत्रकाराला साधा मानधन भेटत नाही. त्या मानधनाचा प्रश्न आपण त्या सरकारासमोर ठेवला पाहिजे. त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना घरकुल भेटलं पाहिजे. हे सांगायला पण फक्त त्यांना निवडून आम्ही देतो, आमची सुविधा ते करतात. मग या पत्रकाराची सुविधा कोण करेल? कारण हा लोकशाहीचा छोटा स्तंभ आहे. म्हणून आपण सर्व राजकारणी असतील, समाजकारणी असतील, पत्रकाराला कमी समजायचं नाही. आणि समजा पत्रकाराला कमी समजलं तर तुम्ही राजकारणात सक्सेस होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे की आजच्या दैनिक माझ्या मराठवाड्याच्या माध्यमातून आपण या पेपरला तर वाढवण्याचं काम करूच, परंतु आपण सर्वसामान्य जनतेला या कसं न्याय मिळेल हे सुद्धा पाहण्याचं महत्वाचं आहे. म्हणून आजच्या या वर्धापन दिनी मी अधिक न बोलता या वर्धापन दिनाच्या दैनिक माझ्या वर्धापन दिनाच्या जो दैनिक वर्तमानपत्र आहे यांना शुभेच्छा देतो. यांची उत्तरावृत्ती प्रगती हो, जसं की शिरोडकर यांची सुद्धा प्रगती हो आणि त्या लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी या महाराष्ट्रालाच नव्हे तर अख्ख्या भारत देशाला सर्वसामान्य जनता सर्वसामान्याच्या घरापर्यंत हा पेपर कसा जाईल, त्यांना न्याय कसा मिळेल एवढं मी बोलतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी समाप्त करतो. जय भीम, जय भारत.